कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक, दर मात्र घसरले. मोहाडी प्रडांगरी येथे अवैध गौण खनिज उत्खननातून वृद्ध विधवा महिलेचं शेतीसह पिकाचे नुकसान. साक्री तालुक्यातील शेनपूर शिवरात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, 27 लाखाचा मुद्देमाल जप्त. साक्री ग्रामीणचे DYSP प्रदीप मैरडे यांची कामगिरी. पशुधन चोरीचा अर्ज घेतला जातो मात्र कारवाई होत नाही. पशुधन चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करा. कृषी पशुसंवर्धन सभापती यांची पोलीस प्रशासनाला मागणी. धरणगाव येथे ग्रामीण आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला निवेदनातून मागणी. आणि 40गाव येथे भाऊबीज निमित्तानं भाजपा व शिवनेरी फाउंडेशन तर्फे महिला कोरोना योद्धांचा सन्मान. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. लिलावासह कांदे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र कांद्याचे दर कमी झाले असून शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिवाळीच्या आधी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. दिवाळीनंतर लाल कांद्याला 2000 ते 3000 क्विंटल भाव आहे, तर पांढऱ्या कांद्याला 3000 ते 5000 पर्यंत भाव मिळू लागलाय. दिवाळीनंतर बाजार समितीमध्ये 2000 रुपयांनी कांद्याचा भाव घसरला आहे. याआधी केंद्र सरकारच्या निर्यात बंदी धोरणाविरोधात शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आवक जरी मोठ्या प्रमाणात असली तरी दर घसरल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सुरेश अग्रवाल. मार्केटमध्ये कांद्याची आवक बंपर असल्यामुळे कांद्याला देशावर मागणी कमी आहे. कारण गव्हर्नमेंटने जी एक्सपोर्ट बंद केलं त्याच्यावर नंतर त्यांना 250 क्विंटलवर जी बंदी आणली त्यामुळे वरती बी देशावरला एका व्यापारीला 2-2 गाड्या भरू शकत नाही. 250 क्विंटलची 25 टनाचीच गाडी भरू शकतो. एक खडी आपण 2 गाड्या 4 गाड्या भरू शकत नाही. म्हणून मालाला उठाव कमी आहे. म्हणून माल मागच्या 8 दिवसापूर्वी आजपर्यंत कमसे कम 2000 रुपयाचा भाव फरक पडलेला आहे. आता आहे समजून घ्या 1000 रुपयापासून तर 2500, 3000, 3100, 3500. आणि पांढरा कांदा 2500 पासून तर 5000 चालू आहे. कांद्याचा केंद्राने बंदी उठवली तर 1000-1500 रुपये टाईट होतील, मार्केटला टाईट होतील. धुळे तालुक्यातील मोहाडी प्रडांगरी येथील रनाईस पांजरा तलावात वारंवार भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अवैध उत्खनन होत असल्यामुळे तलावाच्या किनारी मोठी चाळण झाली आहे. तलावाच्या सांडवामुळे शेजारील असलेल्या वृद्ध विधवा महिलाची 2 ते 2.5 परतन शेती पाण्याखाली गेली असून यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत 3 वेळा पंचनामा होऊन देखील गेल्या 20 वर्षापासून या महिलेला भरपाई मिळाली नाही. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी प्रसार माध्यमांसमोर या विधवा महिलेने अश्रू अनावर झाले आहेत. सदर विधवा वृद्ध महिला जिजाबाई निंबा धनगर यांचा अडाणीपणाचा फायदा घेतला जात असून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात येत आहे. स्वतः या महिलेने प्रसार माध्यमांसमोर तक्रार मांडली आहे. सदर तलाठीकडून 3 वेळा या पाण्यात गेलेल्या शेतीचा पंचनामा करण्यात आला, मात्र अद्यापही या महिलेला भरपाई मिळाली नाही. त्यामुळे मला न्याय देईल का, मला न्याय मिळेल का? आजही 20 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत ही महिला आहे. प्रसार माध्यमांना माहिती देतेवेळी या महिलेचे अखेर अश्रू अनावर आले होते. गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार देखील या महिलेने व्यक्त केली आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मागणी असं म्हणून इथली भरपाई जोई देस ना. मग मला इथली नुकसान आज 20 वर्षापासून नुकसान होई राहिली म्हणेवाली. 20 वर्षापासून ते तुमले जे पटीन ते बिचारा दादा सोनी असं मला कोणी साथ बी देत नाही. 1 रुपयानी आंड्रो सुद्धा नाही तीन दादा मला साथ द्यावाले. शेतच पण नाही येतच असं आहेतच. पहिले तुमचं नाव, गावाचं नाव बोला. 20 वर्षापासून नुकसान होई राहिले दादा. मवाडीतून बोलता आम्ही, मवाडी इथं. आणि जिजाबाई निंबा धनगर. आणि माझं आहे ना 20 वर्षापासून कोणीच ध्यान मला येत नाही. मी गणज आहे खरंच, पण बाई माणूस मी लिखेल नाही, शिकेल नाही, काही नाही. ते मनावरी काहीच होऊ शकणं नाही. मी निश्चित आटे लढत बटच वावरेस मग बुणणं म्हणजे दुसरं काही देत नाही दादा माले. लिक्षण मग असंच ना. मग आटे पाणी नाही आता त्याच अर्ध धरण तत आहे करली तर ते सांडवल तर आहे. जे पाणी जर निघत नाही मनात वार मग पाणीच असंच बट्ट पार असं. किती वर्षापासून नुकसान होतं? 20 वर्षापासून दादा. शासनाचे काही नवीन 1 रुपया बी नाही. पहिले भेटेल शे यासना बरोबर भेटेल शे तर त्याच भेटेल. मागे रुपया बी नाही दादा.
काय की या सरपंच असले बी बलाई लो सांगू ना हा. तर या बी न्याव लटकू देत नाही तुम्हाला काय धरण आहे अर्धरण आहे पण मला एकली ना 2-2.5% वावर बुडस आणि मी ईदवा बाई तरी कोणले की उनी नाही म्हण या आंड्रोसनी तर लिहिली तर मला आता तिथं मला लेणंच पण ना असं किती पोरं आहे तुम्हाला? शेत दादा कापडीस जिल्हा कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद. आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहोत की 23 नोव्हेंबर म्हणजे आजपासून शासनाने 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि धुळे जिल्ह्यातील जर परिस्थिती आपण पाहिली तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी नियंत्रणात असेल तरीसुद्धा संपूर्ण राज्यामध्ये दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने अजूनही पालकांच्या मनातून भीतीचं कोरोनाबद्दलचं भीतीचं सावट दूर झालेलं नाही. कोणतेही पालक अजूनही आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास तयार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई क्षेत्रासाठी औरंगाबाद क्षेत्रासाठी निर्णय वेगळा आणि बाकी राज्यांसाठी हा निर्णय का हा भेदभाव का? कारण 10वी आणि 12वीचा अभ्यासक्रम हा संपूर्ण राज्यासाठी एकच असतो आणि एकाच राज्यामध्ये असे वेगवेगळे 2 निर्णय का घेण्यात आले? नंबर 3 की कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शाळेचं निर्जंतुकीकरणाची जी जबाबदारी आहे ती स्थानिक प्रशासनावर जिल्हा प्रशासनावर सोपवण्यात आलेली आहे परंतु ते कामसुद्धा अजून पूर्णतः झालेलं नाही. शासनातर्फे घेण्यात आलेल्या RT-PCR चाचण्या ह्या फक्त शिक्षकांच्या झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांच्या झालेल्या नाहीत. का म्हणून विद्यार्थी पॉझिटिव्ह असू शकत नाही? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तरी शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय रद्द करावा असे निवेदन आम्ही या ठिकाणी आज देत आहोत. साक्री ग्रामीण विभागाचे DYSP प्रदीप मैराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धांडे शेनपूर शिवारात बनावट दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून बनावट दारूच्या साहित्यांसह 26,59,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला असून साक्री पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. DYSP प्रदीप मैराडे यांना मिळालेल्या माहितीवरून शेनपूर शिवारातील डोंगर टेकडी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारूचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून DYSP प्रदीप मैराडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आरवी निकम, PSI बीबी नाने, हेड कॉन्स्टेबल LG वाघ, SD देशमुख, YT शिरसाट, KM सोनवणे, VJ पाटील, CD गोसावी, GG सिंपी आदीच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात रसायन, स्पिरिट, देशी विदेशी दारू तयार करण्याचे साधने मिळून आली. घटनास्थळावरून दुर्वेश भालचंद्र ऐराव राहणार धाडणे आणि अन्य 13 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच बनावट लेबल दारूची खोकी, रिकामी बाटल्या, बूस लावण्याचे मशीन, थर्मोमीटर, प्लास्टिकचे ड्रम, 12 इंची इलेक्ट्रॉनिक मोटर, एक बोलेरो वाहन, एक स्प्लेंडर दुचाकी, ओप्पो कंपनीचा मोबाईल, रेडमी कंपनीचा मोबाईल, सॅमसंग मोबाईल, टेक्मो कंपनीचा मोबाईल असा सुमारे 26,59,000 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला असून सर्व संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP प्रदीप मैराडे यांच्या पथकाने केली आहे. साक्री पोलिसात गुन्हाही याबाबत दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी खंडेराव पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. साक्री विभागाचे DYSP प्रदीप मैराडे साहेब यांना शेनपूर शिवारामध्ये एक अवैध दारू तयार करण्याचं युनिट किंवा कारखाना ते चालू आहे अशी माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे साहेबांनी त्या ठिकाणची खात्री केली. त्यानंतर आज आपलं साक्री पोलीस स्टेशनचं स्टाफ म्हणजे PSI नरे, PSI निकम आणि स्टाफ आणि सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे. त्या छापा टाकलेल्या ठिकाणी दारू बनवण्यासाठी लागणारं स्पिरिट, तसंच झाकण लेबलिंग, तसंच बॉटलिंग म्हणजे झाकण लावण्यासाठीची मशिनरी, अशा सर्व प्रकारचं साहित्य हे तिथे मिळून आलेलं आहे. त्यात साधारण 253 हे रॉकेट कंपनीचे डुप्लिकेट दारूने बनवलेले बॉक्स, 253 बॉक्स साधारण 7,59,000 रुपये किमतीचे तिथे मिळून आलेले आहेत. त्यांच्याकडे एक मोटरसायकल, तसंच एक पिकअप वाहन पण मिळून आलेलं आहे. असा सर्व मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी साधारण 26,59,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. 14 आरोपींना म्हणजे स्थानिक 3 आरोपी दुर्वेश अहिरराव, पुष्कर अहिरराव आणि मनीष अहिरराव हे धान्य येथील राहणारे असून बाकीचे लोक आहेत हे वर्कर आहेत, मध्य प्रदेशातील आहेत. अशा सर्व 14 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास PSI निकम करतायत. गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये या साधारण हा कधीपासून चालू होता,
कोणाच्या ह्याच्याने चालू आदेशाद्वारे चालू होता हे संबंधी सर्व माहिती घेऊन सविस्तर माहिती दिली जाते. सर असं म्हटलं जातं आहे की त्याच्या संदर्भात काही राजकीय लोक राजकीय पद्धतीचे वक्तव्य करत असतील त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. जे आमच्या तपासामध्ये निष्पन्न होईल त्याची माहिती आपल्याला वेळोवेळी देण्यात येईल. धुळे जिल्ह्यात पशुधनाच्या चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. गाय, बैल, म्हैस, गुरेढोरे नेहमीच चोरीला जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी अस्वस्थता पसरली आहे. चोरीच्या तक्रारी घेतल्या जातात मात्र कारवाई होत नाही असा आरोप करत पशुधन शोध मोहिमेसाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी व पथक नेमावे अशी मागणी जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन सभापती रामकृष्ण देवराम खलाने यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. आधीच कोविड-19 मुळे शेतकरी बर्बाद झाला आहे. तशातच चोऱ्या वाढल्या. पशुधनही संकटात सापडले आहे. शेळ्या मेंढ्याही चोरल्या जात आहेत. पोलिसांकडे तक्रार करायला जावे तर फक्त लिहून घेतली जाते मात्र चोरीचा तपास लागत नाही. म्हणून एक स्वतंत्र पथकाची स्थापना करून अशा चोर टोळ्यांना आळा घालावा अशी मागणी धुळे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामकृष्ण देवराम खलाने यांनी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदनातून केली आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेतकरी हे कंप्लेंट करायला जातात पोलीस स्टेशनला, एक साधा अर्ज घेतला जातो, चौकशी करा सांगितलं जातं. प्रत्यक्षात चौकशी कितपत होती याबाबत शंका आहे. तसेच गाई बैल हे शेतकऱ्यांचं एक लाख मोलाचं पशुधन असतं, ते कधीच त्यांना परत मिळत नाही. इतर चोऱ्यांचे आरोपी सापडतात व हे चोऱ्यांचे आरोपी का सापडत नाही यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, आशुतोष पाटील, किशोर आलोर व गौरव पाटील, श्याम बोडगुजर असे आम्ही सर्व पदाधिकारी आज SP साहेबांना निवेदन देऊन आलो की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं पशुधन, गाय बैल वगैरे जे चोरीला जाते त्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक, स्वतंत्र अधिकारी नेमून याचा तपास करून जे आरोपी असतील त्यांना त्वरित अटक व्हावी व यांचं पशुधन गाय बैल यांना परत मिळावे यासाठी आम्ही आज जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना निवेदन दिले. जर 1 महिन्याच्या आत ठोस कारवाई नाही झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. तसेच विभागीय पोलीस महासंचालक गिगावकर साहेब यांनासुद्धा आम्ही याबाबत पत्रव्यवहार करत आहोत. तरी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा धरणगावच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यानं गेल्या महिनाभरात 2 ते 3 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. धरणगाव तालुक्यात खेड्यापाड्यातील अनेक लोकांचा इथे संचार लक्षात घेता अत्यावश्यक परिस्थितीत पेशंट आल्या त्यावर तात्काळ उपचार होणे गरजेचे आहे. व्हेंटिलेटरवर ऑक्सिजन सिलेंडर 24 तास रुग्णवाहिका रुग्णालयात असणे गरजेचे आहे. ज्यांचा जीव गेला तो परत येणार नाही, परंतु या प्रकरणाकडे जातीचे लक्ष दिल्यास यापुढे अनेकांचे प्राण वाचवता येईल. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनाचा गांभीर्याचा विचार करून ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे संबंधित यंत्रणेने अत्यावश्यक आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात डॉक्टर गिरीश चौधरी, ग्रामीण रुग्णालय तहसीलदार नितीन कुमार देवरे, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन या सर्वांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आले आहे. या निवेदनाबाबत प्राधान्य क्रमांकाने दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी भूमिका नगर मोमीन व निलेश पवार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे. यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष, नगर मोमीन बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, सिराज कुरेशी, अलाउद्दीन खाटिक, समोशुद्दीन मोमीन, बामसेपचे महासचिव आकाश बिवाल, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे, समर्पण ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र तायडे, सतीश शिंदे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, मयूर बांबरे, समोशुद्दीन अहिलेकार, रज्जाक अहिलेकार, फीर मोहम्मद मोईम, शोएब बागवान, मोहम्मद खाजा, शेख कमरुद्दीन आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी निलेश पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, धरणगाव. मैं नगर मोमीन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा धरणगांव अध्यक्ष, आज हम इसलिए जमा हुए हैं कि हमने सिविल हॉस्पिटल में भी निवेदन दिया और हमारे जो उपनगर अध्यक्ष हैं उनके लिए भी हम निवेदन के लिए आए कि हमारा जो दवाखाना सिविल हॉस्पिटल है उसमें सुविधाओं की बहुत कमी है, सुविधा नहीं है. अगर कोई आता है तो डॉक्टर साहब जो है तो उनको चेक करे बगैर, थोड़ा हाथ लगाए नहीं लगा, उनको बोलते हैं कि भाई तुम जलगांव जाओ, जाते जाते उनकी मृत्यु हो जाती है. ऑक्सीजन वगैरह है लेकिन उनके बाटले इतने भरे हुए नहीं हैं. गोली दवाओं की सुविधा नहीं है. जो स्टॉक है, डॉक्टरों का स्टॉक, नर्स वगैरह का स्टॉक, वो हमारे तरफ यहाँ पर नहीं है. तो हम यही प्रकार से यही कारण आए हुए निवेदन देने के लिए कि हम इंसानियत के नाते यहाँ पे सिर्फ आए हैं कि सभी का इलाज हो, हमारे धरणगांव का जैसा नाम रोशन हो रहा है हमारे सिविल हॉस्पिटल का भी नाम रोशन हो.
कोई आदमी अगर गरीब यहाँ पे आस लेकर आए तो उसकी आस पूरी हो, क्योंकि हर कोई पैसे वाला आदमी नहीं है। सिविल हॉस्पिटल का दरवाज़ा कोई भी खटखटाएगा, उनको सुविधा की मेरी विनंती है। मैडम से भी मैंने कहा कि उनको पूरी सुविधा यहाँ से ज़्यादा दी जाए, और हमने जो प्रश्न यहाँ पर रखे वो प्रश्न पे हमारा काम किया जाए। हमारे कबीर बॉस अभी जिनकी मृत्यु हुई 18 तारीख को 5 बजे के वक्त के अंदर, उनकी कुछ लापरवाही की वजह से उनकी मौत हो गई। और हमारे जो है तो रविंद्र महाजन साहब का कल के दिन जो है तो उनका भी एक्सीडेंट की वजह से उनकी मृत्यु हो गई। तो मैं आगे से यही विनंती करूंगा हमारे कर्मचारी लोगों को, हमारी मैडम को, हमारा यही कहना है कि मैडम अब जो हुआ सो हुआ, लेकिन आगे से आपका बिल्कुल हमारे पालक मंत्री साहब गुलाब राव जी पाटिल को आप ये निवेदन आगे तक पहुंचाइए, और जो अब ये हुआ इंशाल्लाह ये ना हो। कुछ तुम भी ऐसी विनंती कीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। और अगर ऐसा नहीं होता है, हमारे इस प्रकार पे भी ऑब्जेक्शन वगैरह कुछ नहीं लिया जाता है, तो हम राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा की तरफ से आंदोलन करेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। चाळीसगाव येथे भाऊबीजेच्या निमित्तानं भाजपा व शिवनेरी फाउंडेशन तर्फे 1300 आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, नर्सेस यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे साडी व मिठाई वाण व कोरोना योद्धा म्हणून सन्मान पत्राचे वाटप करण्यात आले। गरीब श्रीमंतीच्या वादातून भाऊ बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे। अनेक बहिणी यांना भाऊ असून देखील ते भाऊबीज साजरी करत नाही। गेल्या 8 महिन्यापासून आम्ही कोरोना सारख्या आजारांशी लढत आहोत, मात्र या काळात आमची कोणालाही आठवण आली नाही। मात्र मंगेश चव्हाण हे पहिले आमदार असतील की ज्यांना आम्हाला बहीण मानत भाऊबीज सोहळा घेतला। ज्यांना भावाची उणीव भासत असेल तीच मंगेश दादांनी ही पूर्ण केली आहे। दादा भाऊबीजेला साडी आणि भेट दिली नाही तरी चालेल, फक्त या बहिणीची सुखदुःखात आठवण ठेवा, तुमच्या मदतीचा हात आमच्या पाठीशी ठेवा, असे भावनिक उद्गार अंगणवाडी सेविका यांनी सत्कार सोहळा प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या। आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाउंडेशन मार्फत दिनांक 24 रोजी शहरातील राजपूत मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। कोरोना काळात जीवाची पर्वा न करता घरोघरी सर्वेक्षण व आरोग्य सेवा देणाऱ्या विविध शासकीय यंत्रणेत अतिशय अल्प मानधन तत्वावर काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांच्या सन्मानार्थ भाऊबीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आशा सेविका कोरोनाची ती धुळे जिल्ह्यामध्ये नियंत्रणात राखू शकण्यात आपल्याला यश मिळालं, आणि त्याच्यात खूप मोठं कारण हे सगळ्या जनतेने दिलेलं सहकार्य हे होतं। परंतु आताच्या काळामध्ये, दिवाळी नंतरच्या काळामध्ये असं निदर्शनास येत आहे की मोठ्या प्रमाणावरती निष्काळजीपणा नागरिकांचा वाढलेला आहे, आणि मास्क न लावता घराबाहेर पडण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते आहे। ही अत्यंत धोकादायक अशी बाब असून त्याची नक्कीच आपल्याला सर्वांना फार मोठी किंमत मोजावी लागेल जर आपण याच्यात सुधारणा केली नाही तर। म्हणून प्रशासन या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सूचना देत आहे की जे असे बेजबाबदारपणे वागणारे जे नागरिक असतील त्यांच्यावरती येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आपण जर आपल्याला असे निदर्शनास कोणी व्यक्ती आले की जे बेजबाबदारपणे वागत आहे, मास्क न लावता घराबाहेर फिरत आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आहे, तर आपण त्यांना देखील आपल्या स्तरावरून त्यांना सांगण्याचं आपलं जे सामाजिक कर्तव्य आहे ते पार पाडावं। अन्यथा शासनाला शेवटी कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। मोठी लाट दुसरी कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही समोर दिसत असताना असं बेजबाबदारपणेचं वर्तव्य हे निश्चितच आपल्या सुजाण नागरिकाला शोभणारं नाही आहे। त्यामुळे मला पुन्हा एकदा या निमित्ताने सर्वांना आव्हान आणि विनंती दोन्ही करायचं आहे की आपण कृपा करून कोविडच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेची जे गांभीर्य आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने आपलं योगदान द्यावं, आणि स्वतःही आपण मास्क घालावा आणि इतरांनाही त्यामध्ये प्रवृत्त करावं। चाळीसगाव शहरालगत खडकी बायपास येथील MIDC भागातील खदानीत मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे। हे भूमाफिया प्रशासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा प्रशासनाचा महसूल बुडवत आहे। शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार उत्खनन न करता मनमानी पद्धतीने मोठ्या यंत्रणांचा वापर करतायत। JCB, पोकलँड सारख्या यंत्रांचा वापर करून तसा सुरुंग लावून अवैध पद्धतीने उत्खनन करीत आहेत। या भागातून मुरुम डपर कडेचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे। यामुळे पर्यावरणाची ही हानी खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे, अशी तक्रार इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन यांनी तहसीलदार यांना केली असून प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष महेंद्र सुरवंशी, उपाध्यक्ष खेमचंद खुमावत, सचिव गफ्फार शेख, सहसचिव आनंद गांगुर्डे, रोहित शिंदे, दीपक गड्रे, रणधीर जाधव, राजेंद्र देवरे, वैभव पवार, शुभम पाटील आदींनी केली आहे। प्रतिनिधी रणधीर जाधव, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव।
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे ते माऊली बौद्धिशीय सेवाभावी संस्थेचे उद्घाटन करण्यात आले आहे। या प्रसंगी अध्यक्षस्थानी विपुल पवार, जगताप व कुंदन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून होते। अध्यक्ष रोहिणी पाटील, उपाध्यक्ष हिराबाई पाटील, संचालक धनराज पाटील तसेच कीर्तनकार गोपाळ महाराज, रोहिणी पाटील, हिराबाई पाटील, गायत्री पाटील, मीनाक्षी सोनवणे, हेमलता पाटील, भास्कर देवरे, प्रवीण भोई, महेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते। सदर संस्था ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची यावेळी माहिती देण्यात आली आहे। यात शिवणकाम, ब्युटी पार्लर, भरतकाम, विणकाम असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। तसेच बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। प्रतिनिधी यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। ही महिला बहुजन आघाडीची आपली संस्था आहे, माऊली बहुजन। माऊली आहे, आम्ही वारकरी आहे म्हणून आम्ही माऊलीचा फोटो लावला आणि माऊलीच नाव ठेवलं आहे, त्यामुळे माऊलीला लावलेलं आहे आम्ही। तर हा उद्योग असा आहे, एका माणसाच्या पगारावर घर चालवता येत नाही, याच्याकरता महिलांनी काहीतरी उद्योग करायला पाहिजे। शिवणकाम, भरतकाम, विणकाम जे आलं ते करायला पाहिजे।